आहे, काय सूचना? अतिशय दुर्दैवी घटना आहे. 8 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले. त्यात बहुतांशी महिला आहेत, लहान मुलं आहेत. अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि आत्ताच भाऊंनी सांगितलं की यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. मी आधी सांगितलं की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला जाईल. दिंडोरीला ज्यावेळेला ही घटना घडली त्याच्यामध्ये ते लहान लहान मुलं डायरेक्ट तिथं रस्त्याच्या सेंटरलाच विहीर होती, कठडे तिला नव्हतं आणि फूटभर 6 इंचच असेल आणि त्यामुळे ती गाडी गेल्यामुळे तिथे सुद्धा मोठी घटना 6 महिन्यापूर्वीच घडली. तिथे आम्ही जे जबाबदार आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला. सदस्य म्हणून सिओनवर पण गुन्हा दाखल केला, कारण ते तेवढे त्या ठिकाणी जबाबदार होते. इथे सुद्धा कोणालाही सोडलं जाणार नाही. जे दोषी असतील याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. आणि अशा रस्त्याच्या बाजूला ज्या विहिरी आहेत की त्यांना तुम्ही कठडेच करत नाही, म्हणजे तुम्ही पूर्ण विहीर बांधतात पण 3 फुटाचं जर वरती तुम्ही रिंग टाकली त्याला फरक काय पडणार आहे, पण तुम्ही ते करत नाही. आणि त्यामुळे अशा गोष्टी घडत आहेत, अशा एवढ्या मोठ्या दुर्घटना घडत आहेत. मला वाटतं सगळ्यांना सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आणि मी महाराष्ट्रावर आम्ही सांगतो आता की अशा रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरी यांच्यावर 3-3, 4-4 फुटाचे कठडे असलेच पाहिजे. 3 फुटापर्यंत तरी असले पाहिजे की जेणेकरून असे अपघात होणार नाही. आणि जे करणार नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. भाऊ, त्याचबरोबर अवैध प्रवासी वाहतुकीचा देखील विषय आहे. तो छोटा हत्ती होता. ॲक्च्युली त्याचा वापर हा माल वाहतुकीसाठी केला जातो, पण त्याच्यामधून प्रवासी वाहतूक सुरू होती. आता आषाढी यात्रा तोंडावर आहे, त्या काळात देखील अशा घटना घडू नये यासाठी काय उपाय? खरं आहे, अगदी छोट्या गाड्यांमध्ये जिथे 5ची कॅपॅसिटी तिथे 10 जण 15 जण जात आहेत आणि तिथं तीर्थक्षेत्र असल्यामुळे लोक देवाला जात आहेत, येत आहेत, या गोष्टी होत आहेत. हे खरं आहे, त्याला आम्ही तुम्ही सगळेच जबाबदार आहोत. ही कोणी नाकारून चालणार नाही. पण मला असं वाटतं की आता या गोष्टीचा सुद्धा कुठेतरी आळा बसला पाहिजे. पोलीस प्रशासनाला आम्ही सूचना देऊ की यापुढे अशी वाहतूक, अवैध वाहतूक चालणार नाही. फारच म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे 5च्या ठिकाणी 15-20 लोक जर बसायला लागलेत तर मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. त्याच्यात निश्चित पुढे आम्ही काळजी घेऊ. सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. पण खरं म्हणजे 5 लाख देऊ, 10 लाख देऊ, 2 लाख देऊ, पण यापेक्षा जे जीव गेलेत, एकाच घरामधले 6 लोक गेलेत, त्याचे 2 मुलं गेलेत, बायको पण गेली, आई पण गेली. मला वाटतं खूप दुर्दैवी प्रकार आहे हा कुठेही त्याची भर जी त्याची काही पैशातून कुठेही भरून निघणारी नाही आहे. त्यांच्या वेदना आम्ही ज्यावेळेला बघतोय ते खरं सांगण्याच्या पलीकडे आहे.